अलगद हाताने मी गाबोळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं। आता अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, 1 चमचा तिखट, पाऊण चमचा धणा पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी जिरा पावडर, अगदी पाव चमचा, लिंबाचा रस। आता हे सर्व आपण गाबोळीला चोळून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। आता याला तळण्यासाठी कोटिंग आपण तयार करून घेऊया। इथे मी 4 चमचे रवा घेतलेला आहे आणि पाऊण चमचा बेसन घेतलेला आहे। थोडंसं लाल तिखट मिक्स करून घेऊया। हे परत आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। अगोदर आपण गाबोळीला लावून ठेवलं होतं। आता यात गाबोळी कोटिंग करून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित त्याला रव्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे। आणि एकीकडे मी तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्या तेलात जशी आपण फिश फ्राय करतो त्याप्रमाणेच फ्राय करून घ्यायची आहे। गाबोळी तळताना उडते किंवा फुटते ती, म्हणून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला। आता झाकण काढून बघूया, पलटून घेऊया। आता अलगद हाताने पलटायचं आहे। आता ही दुसरी बाजू फ्राय करून घेऊया। परत झाकण ठेवायचं आपल्याला अगदी थोड्या वेळासाठी। ती अखंड राहील याची काळजी घ्यायची आपल्याला। तेल निथळून आता काढून घेऊया। मी सुरीचा सपोर्ट दिलेला आहे। आपली गाबोळी फ्राय तयार आहे। अशा प्रकारे उरलेल्या 2 गाबोळ्या त्या देखील फ्राय करून घेऊया। गाबोळी उकडून देखील फ्राय करतात। आता याच्यावरती देखील झाकण ठेवायचं आपल्याला, मगाशी केलं त्याप्रमाणेच फ्राय करून घ्यायचं आहे। या देखील दोन्ही गाबोळ्या फ्राय झालेल्या आहेत, काढून घेऊया। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। नवनवीन रेसिपीसाठी माझं चॅनल पाहत राहा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।